करा ते सुरुवात. ओके, थँक्यू. सर्वप्रथम मी आज आपण मला जी आज संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ताई आवाज येतोय ना? हॅलो, आवाज येतोय ताई? हो हो, येतोय ते. चांगला येतो, छान एकदम. हो. करते सुरू मी. ओवी क्रमांक 363, अध्याय क्रमांक 6. ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे एरवी सोपे योगासारिखे काही आहे. त्याप्रमाणे आपल्या हितास जे जे चांगले ते या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटते. एरवी योगासारखे सोपे काही आहे काय? म्हणून आसनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधूया. म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करून जो आम्ही चांगला योगाभ्यास सांगितला त्या योगाने इंद्रियांचा निरोध तर झाला तर होईल. यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. जेथे योगाच्या अभ्यासाने नियमन पावलेले चित्त विषयांपासून परावृत्त होते, जेथे साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरूपी सुख पावतो. एरवी तरी येणे योगे जै इंद्रिया विंदान लागे तै चित्त भेटो रिगे आपण पेया. एरवी तरी या योगामुळे ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो त्यावेळेला चित्त आपल्या चैतन्याच्या भेटीला निघते. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेळू ओळखे म्हणे तत्व हे मी. ते ज्या वेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते आणि आपण आपल्या आत्मस्वरूपाला पाहते त्याच वेळी पाहिल्याबरोबर त्या स्वस्वरूपाची ओळख पडते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवरती येते. सुखमात्यंतिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं तेतश्चलति तत्त्वतः. हे सुख सर्वोत्कृष्ट आहे, जे केवळ बुद्धीने प्राप्त आहे, जे इंद्रियांना गोचर आहे. जे सुख भोगत असताना तो योगी आपल्या स्वरूपापासून चलन पावत नाही, असे सुख योगाच्या अनुभवाला येते. ते ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्यी बैसे
मग आपण पा समरसे विरो निदाय. ओळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसते आणि तेथे आत्म्याशी समरस झाल्यामुळे चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो. जया परते आनिक नाही, जया ते इंद्रियेने नती कही, ते आपणची आपुल्या ठाई होऊन ठाके. व ज्याहून दुसरे काही नाही, व ज्याला इंद्रिय केव्हाच जाणत नाही, असे जे चैतन्य ते चैतन्य मग आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते. लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जे सुख मिळाले असता त्यापेक्षा अधिक असा दुसरा काही लाभ आहे अशी कल्पना येत नाही, व ज्या सुखामध्ये असताना योगी मोठ्या दुःखाने देखील डगमगत नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाची निडोंगरे, दाटी जो पापडी भरे चेतना दटे. मग मेरूपेक्षा मोठ्या दुःखाच्या डोंगराने त्याचा देह जरी दडपला तरी पण त्या भाराने त्याचे चित्त दडपत नाही. का शस्त्रेवरी तोडिलिया, देह अग्निमाची पडलिया, चित्त महासुखी पहुडलिया, चेओची नये. अथवा शस्त्राने त्याचा देह तोडला किंवा देह अग्नीमध्ये पडला तरी चित्त निरतिशय सुखात लीन झाले, परत वृत्तीवर येत नाही. ऐसे आपण पारी गोणी ठाये, मग देहाची वासून पाहे, आणि कची सुख सुख होऊन जाये म्हणून विसरे. याप्रमाणे चित्त आपल्यात प्रवेश करून राहिल्यावर मग देहाची वाट पाहत नाही, देह तादात्म्य घेत नाही व अलौकिक सुख बनल्यामुळे ते चित्त देहाला विसरते. तम विद्या दुःख संयोग वियोग योग सैत्नितम, सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. त्या युगाच्या दुःखाच्या संयोगाने विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे असे जाणावे. निश्चयपूर्वक व सोत्साह अंतःकरणाने युक्त होऊन या योगाचे अनुष्ठान करावे. जया सुखाची या गोडी, मग आरतीची सेची सोडी, संसारीच्या तोडी गुंतले जे. ज्या सुखाची चटक लागल्याने संसाराच्या तोंडात गुंतलेले जे मन ते विषय वासनेची आठवण देखील ठेवत नाही. जे योगाची बरव, संतोषाची रणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. जे सुख योगाचे सौभाग्य आहे, संतोषाचे राज्य आहे आणि ज्याच्या करता ज्ञानाची समजूत करून घ्यावायची असते, ते अभ्यासिलेनी योगे सावयो देखावे लागे. देखिले तरी अंगे होईल जेगा. ते सुख अभ्यासलेल्या योगाच्या द्वारा मूर्तिमंत पाहिले पाहिजे आणि पाहिल्यावर मग तो पाहणारा आपण स्वतः सुखरूप होऊन जातो. संकल्प प्रभवान कामौस्त्यक्त्वा सर्वान् शेषता, मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व कामांना निःशेष टाकून व सर्व इंद्रियांचे सर्व बाजूंनी मनाने नियमन करून, तरे तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखवीजे. पण बाबा अर्जुना, एक प्रकाराने तो एक सोपा आहे. तो कसा म्हणशील तर संकल्पाला पुत्र शोक दाखवावा. संकल्पाचा पुत्र जो काम म्हणजे विषय वासना ती नाहीशी करावी. हा विषयाती निमाली ऐके, इंद्रिय नेमाची आधारणी देखे, तरी हे घालुनी मुके जीवित्वासी. हा संकल्प जर विषय वासना मेल्या असे ऐकेल व इंद्रिय नियमाच्या स्थितीत असे पाहिल तर तो उर फुटून प्राणास मुकेल. ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. असे हे वैराग्याने केले तर संकल्पाची हेरजार संपते व बुद्धी धैर्याच्या महालात सुखाने वास करते. शनै शनैरुपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया, आत्मसंस्थं मन कृत्वा
किंचिदपि चिंतयेत न किंचिदपि चिंतयेत. धैर्ययुक्त अशा बुद्धीने हळूहळू बाह्य प्रपंचापासून उपरम करावा. आत्म्याच्याच ठिकाणी स्थिती करून कशाचेही चिंतन करू नये. बुद्धी धैर्य होय वसोटा, मना ते अनुभवाची वाटा. हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धी जर धैर्याला आश्रयस्थान झाली तर ती मनाला अनुभवाच्या वाटेने हळूहळू आत्मानुभवात कायमचे स्थिर करते. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणि कैके. याही एक तऱ्हेने ब्रह्मप्राप्ती आहे याचा विचार कर, आणि हे जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ती आहे, ती ऐक. यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरम् ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशन्नयेत. चंचल वृत्तीमुळे अस्थिर झालेले मन आत्म्याकडून निघून ज्या ज्यामुळे बाहेर जाते त्या त्यापासून नियमन करून त्याला आत्म्याच्याच ताब्यात आणावे. आता नियमोची हा ऐकला, जीवे करावा आपुला. जैसा कृत निश्चयाची या बोला, बाहेरा अनोहे. आता तू जो निश्चय करशील त्याच्या हुकुमाच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाही, अशा प्रकारचा एकटा नियमच जीवभावापासून तू आपलासा कर. जरी ये तुलेने चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे. नाही तरी घालावे मोकलूनी. जर एवढ्याने चित्त स्थिर झाले तर सहजच काम झाले, आणि जर एवढ्याने चित्त स्थिर झाले नाही तर त्याला मोकळे सोडून द्यावे. मग मोकलीले जेथ जाईल, तेथून नियमोची घेऊन येईल. ऐसे निस्तैरेचे होईल सावियाची की. मग मन मोकळे सोडले असता ते जेथे जेथे जाईल तेथून नियमच त्याला परत घेऊन येईल. अशा रीतीने याला स्थैर्याची सवय होईल. प्रशांत मनसं ह्येनै योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. याप्रमाणे अभ्यास केल्यावर ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पाप पुण्याधिकांविरहित आहे व जो ब्रह्मस्वरूप झाला आहे, अशा योगाला श्रेष्ठ सुख प्राप्त होते. पाठी केतुलिनी एके वेळे, तया स्थैर्याची निमेळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे. नंतर काही वेळाने त्या स्थैर्याच्या योगाने मन सहज आत्मस्वरूपाजवळ येईल. तया ते देखुनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. आणि मनाने त्या आत्मस्वरूपास पाहिल्यावर ते मन स्वतः आत्मरूप बनून जाईल. तेव्हा या अद्वैत स्वरूपात द्वैत नाहीसे होईल, आणि नंतर सर्व त्रैलोक्य ऐक्याचे तेजाने प्रकाशित होईल. आकाशी दिसे दुसरे, ते अभ्रजै विरे. तै गगन चिका भरे विश्व जैसे. आकाशामध्ये निराळे दिसणारे जे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनेच भरलेले असते, तैसे चित्तलया जाये आणि चैतन्याचे यागवे होय. ऐसे प्राप्ती सुखोपाये आहे ने. त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्तलयाला गेले की संपूर्ण विश्वच चैतन्यमय होते. या सुलभ उपायाने अशी एवढी मोठी प्राप्ती होते. युञ्जन्नैवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमाश्नुते. अशा प्रकारे मन सर्वदा आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी पापविरहित होतो व अनायासाने ब्रह्म साक्षात्कार रूपी आत्यंतिक सुख भोगतो. या सोपिया योग स्थिती उकलो देखील आगा बहुती. संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. संकल्पाच्या संपत्तीचा म्हणजेच विषय वासनांचा त्याग करून पुष्कळांनी या सोप्या योग मार्गाचा उलगडा करून पाहिला आहे, अनुभव घेतलेला आहे.
ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा तवते, तेथ लवन जैसे जळाते, सांडून येणे. तो पुरुष अनायासेने परब्रह्माच्या आत आले. ते कसे तर मीठ पाण्यास मिळाले असता पाण्यात सोडून जसे वेगळे राहत नाही, तैसे होयती मेळी. मग सामरस्याची या रावळी, महासुखाची दिवाळे जगेसी दिसे. त्याप्रमाणे त्या योगाचा जेव्हा परब्रह्माशी मिलाप होतो, तेव्हा वरील मीठ पाणी यांच्या दृष्टांताप्रमाणे एक स्वरूपाची स्थिती होते. मग समरसतेच्या मंदिरात संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. ऐसे आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखे हे आहे अर्जुना. म्हणून जर ते तुला करता येणार नाही तर दुसरे सांगतो ते तू ऐक. सर्वभूतस्तमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. ज्याचे मन योगयुक्त झाले आहे तो आपण प्राणी मात्रांच्या ठिकाणी आहो व आपल्या ठिकाणी प्राणी मात्र आहे असे पाहतो. तो सर्व ठिकाणी समदृष्टी होतो. तरी मी तव सकळ देही असेथ विचारू नाही, आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे, यात वाटाघाट करण्यासारखे काही नाही. आणि त्याचप्रमाणे माझ्या ठिकाणी हे सर्व आहे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले, बुद्धी झेपे तुले हो वेगा. हे असेच बनलेले आहे व परस्पर मिसळलेले आहे, पण बुद्धीने एवढे मात्र ग्रहण केले पाहिजे. यो मां पश्यति सर्वत्र सर्वैंच मयि पश्यति, तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो, त्याला मी कधी दृष्ट्याआड होत नाही व तो मला कधी दृष्ट्याआड होत नाही. एरवी तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे. एरवी अर्जुना, जो ऐक्याच्या समजुतीने मी सर्व भूतात सारखा व्यापून राहिलेलो आहे असे जाणून मला बसतो. भूताचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे. सर्वत्र जो प्राण्याच्या भेदाने ज्याच्या अंतःकरणात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी माझे केवळ एकत्व जाणतो. सर्वभूतस्थितं यो मां भजत एकत्वमास्थितः, सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. माझे एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व भूतांचे ठाई असलेल्या मला सेवितो, तो देह नाम इत्यादी सर्व प्रकारांनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो. मग तो एक हा मिया, बोलता दिसतसे वाया, एरविना बोलिजे तरी धनंजया, तो मीची आहे. अर्जुना, मग तो माझ्याशी एकच आहे असे बोलणे व्यर्थ आहे, कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. दिवा व त्याचा प्रकाश हे जसे दोन्ही एकच आहेत, त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी ऐक्यतेने आहोत. जैसा उदकाचे आयुष्य रसू, का गगनाचे निमाने अवकाशू, तैसा माझे निरूपे रूपसू पुरुषू तो गा. ज्याप्रमाणे जेथपर्यंत पाणी आहे तेथपर्यंत ओलावा आहे, अथवा आकाशाच्या बरोबरीने पोकळे आहे, त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे. जेने ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतु एकू. अर्जुना, ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये केवळ एकच तंतू असतो, त्याप्रमाणे ज्याने अद्वैत बोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे,
का स्वरूपे तरे बहुते आहाती, परी तैसे सोनी बहुवे न होती, ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेने. अथवा अलंकाराचे आकार जरी पुष्कळ असले तरी त्याप्रमाणे सोनी पुष्कळ नाहीत, अशी ऐक्यरूपी पर्वताची स्थिरता ज्याने केली आहे. ना तरी वृक्षांची पाने जे तुली, ते तुली रोपे नाही लाविली, ऐसे अद्वैत दिवसे पाहली रात्री जया. अथवा झाडाची जितके पाने आहेत तितकी रोपे लावलेली नाहीत, अशा अद्वैत दिवसाने ज्यास द्वैताची रात्र उजाडली, तो पंचात्मकी सापडे. तरी मग सांग पा कैसे नियडे, जो प्रतितेचे पाडे मजसी तुके. अशा रीतीने जो अनुभवाच्या योग्यतेने माझ्या बरोबरीचा ठरतो, तो पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी मग सांग बरे, तो देह तादात्म्य घेऊन त्यात कसा अडकून राहील. माझे व्यापकपण आघवे, गवसले तयाचे अनुभवे, तरी न म्हणता स्वभावे व्यापकू झाला. माझे सर्व व्यापकपण त्याच्या अनुभवाने कवटाळले तर त्याला व्यापक असे जरी म्हटले नाही तरी तो सहज व्यापक आहे. आता शरीरी तरी आहे, परी शरीराचा तो नोहे, ऐसे बोलवरी होय, तो करू ये काही. आता तो देहधारी जरी आहे तरी तो देहाची तादात्म्य घेत नाही, अशी त्याची स्थिती शब्दांनी सांगता येईल असे करता येईल काय. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. सर्व ठिकाणी जो आपल्यासारखे पाहतो, सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखे पाहतो, तो योगी हे अर्जुना अत्यंत श्रेष्ठ अवस्थेला पोहोचलेला असतो असे जाणावे. म्हणून असो ते विशेषे आपण पेया सारिखे, जो चराचर देखे खंडित. म्हणून त्याचे विशेष वर्णन करणे राहू दे, अथवा जो तत्ववेत्ता सर्व चराचर आपणासारखेच निरंतर पाहतो. सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे, दोन्ही ऐसी मनोधर्मे नेनेची जो. सुख दुःखादी वर्मे अथवा पुण्य पापादी कर्मे, अशी द्वंद्वे जो मनाने समजतच नाही. हे सम विषम भाव आणि कै विचित्र जे सर्व, ते मानी जैसे अवयव आपुले होती. हे सम विषम भाव, बरे वाईट आणखी सर्व निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू ह्या जसे काही आपले अवयव आहेत असे तो समजतो. हे एकैक काय सांगावे, जया त्रैलोक्याची आघवे, मी ऐसे स्वभावे बोधाले. हे वेगवेगळे काय सांगावायचे आहे, ज्याला सर्व त्रैलोक्यच आपण आहोत असे ज्ञान सहजच प्राप्त झाले आहे. तयाही देह एकुकी राथी, लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती, परी आम्हा ते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. त्यालाही देह आहे खरा आणि लोकात त्याला सुखी दुःखी म्हणतात, परंतु आमचा अनुभव असाच आहे की तो परब्रह्म आहे. म्हणून आपण पा विश्व देखिजे आणि आपण विश्व होईजे, ऐसे साम्यचे उपासिजे पांडवागा. म्हणून आपल्या ठिकाणी जगत पाहावे आणि आपण जगत व्हावे, अशा एका साम्याचीच हे अर्जुना तू उपासना कर. हे तू ते भोवती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी, जे साम्या परवती जगी प्राप्ती नाही. तू समदृष्टी ठेव, असे आम्ही एवढ्या करताच तुला पुष्कळ प्रसंगी म्हणत आलो, कारण साम्या पलीकडे या जगात दुसरा लाभ नाही. अर्जुन वाच पण यो यम. थांबूयात इथं. आपण इथे थांबूयात थांबू आता. का? हो हो हो. हो, क्षमा कसं प्रार्थना आहे, म्हणते. कसं आहे आणखी. हो, हा. आधी क्षमा प्रार्थना होती. यस्य बर. स्मृत्या च नमोक्त्या तपो यज्ञक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतं. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत्
तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तुते। विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर, क्षमस्व परमेश्वर। कसं आहे? आता विश्वात्मके देवे येने वाक्यज्ञतोषावे तोषोणिमद द्यावे रसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढो होता परस्परे तो मैत्रचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे भाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळे अनवर्त भूमंडळी एक तू भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते गे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन जो तो सर्वाई सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन इहि लोकी जो आदि पुरुषी पंडित ग्रंथोपजीविये विशेष लोकिये दुष्ट विजय भोगावेजी एथ बडे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देऊ या झाला वरे ज्ञान देऊ या झाला या झाला. धन्यवाद ताई दादा. नमस्ते ताई. खूपच म्हणजे सुंदर आपलं वाचन आज झालं आणि आज आपण खूप महत्वाचा असा मुद्दा सांगितलाय. म्हणजे मला माझी झालेली भावना मी व्यक्त करतो की मला असं जे नेहमी वाटतं, म्हणजे मला आता असं वाटलं की संतांच्या चरणाची धूळ का व्हावी, तर ते आज मला कळालं. का तर मी अनेक दिवस या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो की जी साम्य अवस्थेची स्थिती आहे ती, म्हणजे माझी स्वतःची पण ही अवस्था अशीच असते की पेंड्युलम सारखी होती. म्हणजे मी त्याला पेंड्युलम म्हणतो की जगाकडे जायचं परत आत्मस्थितीकडे येतं, जगाकडे जायचं आत्मस्थितीकडे येतं. ही अवस्था स्थिर कशी करायची, बरोबर, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे योग वशिष्ठामध्ये आपल्याला वशिष्ठ मुनी रामाला काय सांगतात की तू मनाचा पूर्णपणे नायनाट कर. म्हणजेच काय, त्याला योग संकल्पनेमध्ये प्रसव आणि प्रतिप्रसव असं म्हणतात. प्रसव म्हणजे एखाद्या गोष्टीतून एखादी गोष्ट उमलत जाणं, म्हणजे बीजापासून झाड, रोपापासून झाड, झाडापासून फुल, फुलापासून फळ, फळापासून परत बीज, बरोबर, हे प्रसव झालं. प्रतिप्रसव म्हणजे परत त्या फळापासून परत त्या मुळापर्यंत येणं, म्हणजे उलट येत जाणं. तसंच इंद्रिय जो काही निग्रह आहे आपला, की म्हणजे आपण इंद्रिय निग्रह करतो म्हणजे काय, ते इंद्रियांना मनामध्ये विलीन करणं, बरोबर. इंद्रियांना मनामध्ये म्हणजे इंद्रियांना बुद्धीमध्ये विलीन करायचे, बुद्धीला मनामध्ये विलीन करायचे, ओके. आणि नंतर मनाला अहंकारामध्ये विलीन करायचे, अहंकाराला महत्त्वामध्ये विलीन करायचे आणि महत्त्व परत जाऊन आत्म्यामध्ये विलीन करायचं. आणि मग आत्म्यामध्ये असं म्हणजे परत परत जात गेलो तर आपण साम्यावस्थेला पोहोचू. आणि त्याच्यासाठीतलं एक महत्वाचं कोड जे उरलं होतं माझ्या मनातलं, ते असं की काय केलं पाहिजे, म्हणजे काम वासना नष्ट करायला काय करायला हवं, किंवा विषय वासना नष्ट करायला काय करायला हवं. तर विषय वासना नष्ट करायला
महत्वाची गोष्ट काय सांगितली आहे आपल्याला माऊलींनी, पहा की विषय वासना नष्ट करायची तर त्याचा जो पिता आहे, म्हणजे काम वासनेचा पिता कोण आहे? संकल्प आहे. आणि संकल्पालाच मनातून काढून टाकलं तर काम कामवासना किंवा विषय वासना किंवा सगळ्याच वासना नष्ट होतील. म्हणजेच काय, संकल्पच करायचं नाहीये. म्हणजे मला हे हवं, मला ते नको, अशी इच्छाच ज्या व्यक्तीला होणार नाही. बरोबर? म्हणजे काय की ज्या व्यक्तीला असे संकल्प मनातच येणार नाहीत की मला इथे जाऊन हे मिळवायचंय, ते करायचं नाहीये, अशी साम्यावस्था जर का आली तर मला कुठलाही भेद माझ्या मनामध्ये उरणारच नाहीये. म्हणजे कुठलंही द्वैत माझ्या मनामध्ये उरणार नाही. म्हणजे काय, तर सर्व जगामध्ये मला परमेश्वरच दिसू लागेल आणि माझ्यामध्ये पण परमेश्वर दिसू लागेल. म्हणजे माझ्यामध्ये स्वतःचं जग दिसेल. म्हणजे पहा, म्हणजे काय म्हटलंय माऊलींनी की स्वतःमध्ये जग पहा अर्जुना, आणि जगामध्ये स्वतःला पहा, आणि ही साम्यावस्थेची उपासना तू कर. म्हणजे काय, म्हणजे भेद भेद कुठेही पाहणं बंद कर. म्हणजे थोडक्यात काय सांगितले, उपासना काय आहे, व्रत काय आहे, की सर्व जगच मी आहे आणि माझ्यामध्ये सर्व जग वसलेलं आहे. हे पाहता येणं, म्हणजे बौद्धीने किंवा विवेक बुद्धीने हे जाणता येणं, हे ते रहस्य आहे. म्हणून मला असं वाटतं की माऊलींनी आज जे इतकं सुरेख पद्धतीने माझं पुढं सोडवलं, सॉरी मी असं स्वगतच सांगतो इथे, पण माझ्या मनातला हा जो काही प्रश्न जो वारंवार येत होता, म्हणजे पेंडुलम अवस्था कशी थांबवायची आणि एका जागेवर स्थिर होऊन आत्मज्ञानामध्ये स्थिर कसं राहायचं, ह्या प्रश्नाचं म्हणजे अत्यंत गहन प्रश्नाचं उत्तर ताई तुम्ही आज दिलं. म्हणून मी नाही. म्हंटल की आज महत्वाचा प्रश्न तुम्ही सोडवला. म्हणजे असं मी मनापासून सांगतो, त्यामुळे मनापासून आपले आभार. की आणि त्यामुळे मला असं वाटलं की जे मी अनेक भजनांमध्ये किंवा अनेक ठिकाणी असं श्रवण करतो की संतांच्या चरणाची धूळ का व्हावी, तर याच कारणासाठी माऊलींच्या चरणांची मला धूळ व्हायचंय. कारण ते जे सांगतील ते इतकं गहन रहस्य असेल की त्यांनी सर्व जो काही बुद्धीतले प्रश्न आहेत, मनातले प्रश्न आहेत, किंवा उठणाऱ्या आत्मज्ञानाच्या सवयीतले, आत्मज्ञानाच्या अ, 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 मार्गावरचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवून टाकलेत माऊलींनी. म्हणजे त्यामुळे मला आज आनंदी अवस्था प्राप्त झाल्यासारखं वाटतं किंवा माझा प्रश्न सुटला. काय सुटला, म्हणजे मी जो सांगितला तो प्रश्न असा की संकल्प कसा सोडायचा, संकल्पांनी प्रतिप्रसव कसा करत यायचा आणि आत्मज्ञानामध्ये स्थिर कसं राहायचं, ह्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्ही ताई दिलं. त्यामुळे मी तुमचे चरण धरून तुम्हाला धन्यवाद देतो की तुमच्यामुळे तुमच्या तोंडून आज माऊली बोलल्या. नाही बस दादा. आनंदी आजचा. मी हं. तुमच्याच पाया जाते. तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहे ताई. तुम्ही चांगलं शिकवता हो. दादाने, म्हणून चालतोय पुढे तुमच्या हातात हात घेऊन. जरा तुमच्यामुळे चांगलं प्रेरणा मिळते. हो. आणि जे काही हे माऊली सर्व करून घेतात, ही जी काही माझी भावना आहे ना, ती एकदम म्हणजे बरोबर आहे असं मला वाटतं. माऊली नेहमी कुणाच्या ना कुणाच्या तोंडून येऊन प्रश्नाचं उत्तर देतात. आणि तसंच होत असतं जगात. म्हणजे हा दादा. साधकाच्या मनात आलेल्या प्रश्नांची उत्तरे नेहमी माऊली देतातच. म्हणजे संत हे देतातच. आणि ते कुठून येऊन देतील हे आपल्याला माहित नाही. हो, माणसाने ते फक्त श्रवण करत राहिलं पाहिजे. तुमची श्रवण भक्ती आभार आहे दादा. खूप श्रवण भक्ती चांगली म्हणजे अजून खूप शिकून राहिलो आम्ही ताईंना. हो. मी काय आज सांगितलं ते आपल्याला कळलं असेल असं मला आशा करतो. पण म्हणजे हा एक खूप महत्वाचा आणि म्हणजे खरंच अवघड प्रश्न असतो आयुष्यात, की आत्मस्थितीमध्ये कसं स्थिर राहायचं. कारण कसं होतं की मायेचं जग जे असतं ते इतकं कठीण आहे तोडायला. म्हणजे खूपच कठीण आहे. म्हणजे माया ही मोठ्या चुंबक शक्तीसारखी आहे. ती तुम्ही तुमच्या अवस्थेकडे जात असताना परत 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 ओढून परत 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 संसारात प्रपंचात घेऊन जात असते. तर तिला तोडायचं कसं, याचं रहस्य आज माऊलींनी सांगितलं. सध्या म्हणजे मला काय सांगायचं हे आपल्याला कळले असेलच, पण सर्व जाणते आणि ज्ञानी साधक आहात, ज्ञानी श्रोते आहात. मी काय छोटस बोलणार.
त्यांचे मी आभार मानते, सर्व साधकांचे आभार मानते. मला ऐकून घेतलं आज आपण आणि मला संधी दिली. मी खूप खूप आभारी आहे दादा ताई, सर्व साधकांची पण. अजून बोला आपल्या सर. इतर कोणाला काही सांगायचं असेल तर आपण बोला सर्वांनी. माझ्या अल्पमतीला जे सुचलं ते मी सांगतो, बाकी काही. सर्वांना अनम्यूट केलेलं आहे मी. दादा खूप छान सांगितलं तुम्ही. हम्म. दादा